नमस्कार मित्रांनो, या क्षणाची सर्वात मोठी बातमी. भाजपला सर्वात मोठा धक्का. अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांची सर्वात मोठी खेळी. तर या खेळीमुळे भाजपला बसणार जोरदार धक्का. काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट आणि सविस्तर बातमी जाणून घेण्यासाठी तुम्ही जर आमचं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून आमचे असेच नवनवीन व्हिडिओ व राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला याच चॅनलवर बघायला मिळतील. सध्या महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी वेगाने घडत आहेत. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीचा निकाल आल्यानंतर महायुतीला पूर्ण बहुमत मिळालं. यामुळे आता सर्वांचंच लक्ष सरकार स्थापन कधी होणार याकडे लागलेलं बघायला मिळत आहे. तसेच मुख्यमंत्री पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याबद्दलही सतत चर्चा होत आहे. मात्र त्यापूर्वी अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी मोठी खेळी केली आहे. काल रात्री दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत झालेल्या बैठकीत एकनाथ शिंदे यांनी गृहमंत्री पदावर दावा केला आहे. तर अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदासह अर्थमंत्री पदाची मागणी केली आहे. महाराष्ट्रातील मुख्यमंत्री पदावरून रंगलेले राजकारण संपता संपत नसल्याचे बघायला मिळत आहे. त्यातच आता काल रात्री दिल्लीमध्ये भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानी महायुतीच्या नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीला अमित शहा, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे नेते उपस्थित होते. या बैठकीत मुख्यमंत्री कोण होणार यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. तसेच कोणाला कोणती मंत्रपदी दिले जाणार यावरही चर्चा करण्यात आली. यावेळी माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गृहमंत्री पदासह तब्बल 12 मंत्रिपदावर दावा केला आहे. तर अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदासह अर्थमंत्री पदाची मागणी केली आहे. एकनाथ शिंदेकडून 12 मंत्रिपदाची मागणी करण्यात आली आहे. त्यासोबतच विधान परिषदेचे सभापतीपद मिळावे यासाठी एकनाथ शिंदे आग्रही असल्याचं बोललं जातंय. या मंत्रिपदामध्ये गृह खाते, नगरविकास मंत्री यासह विविध खात्यांचा समावेश आहे. तसेच पालकमंत्रीपद देताना देखील पक्षाचा योग्य सन्मान राखावा अशी विनंती माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे केल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टी एकनाथ शिंदेंना गृहमंत्री हे पद देणार का याबद्दल सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. याबद्दल सर्वत्र चर्चा सुरू आहे. तर दुसरीकडे अजित पवारांकडून उपमुख्यमंत्री पदासह अर्थमंत्रीपद मिळावं अशी मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे आता भाजपचे केंद्रीय नेतृत्व यावर काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान एकनाथ शिंदे यांचा मुख्यमंत्री पदाचा पत्ता कट झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांना आणि अजित पवारांना उपमुख्यमंत्री पदाची ऑफर भारतीय जनता पार्टीकडून देण्यात आली होती. तर अजित पवारांनी ती ऑफर स्वीकारली असून त्यासोबत अर्थमंत्री पद सुद्धा मागितलं आहे. दरम्यान राज्याचे मावळते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिंदे गटाला म्हणजेच स्वतः एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्री पद घेण्यास नकार दिला असून एकनाथ शिंदे आता कोणकोणते मंत्रिपद बहाल करणार आणि कोणकोणते मंत्रिपद पदरात पाडून घेणार हे सुद्धा पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान एकनाथ शिंदेचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे हे राज्याचे उपमुख्यमंत्री होण्याची शक्यता वर्तवली जाते. तर भारतीय जनता पार्टीचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत एकनाथ शिंदे, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या झालेल्या बैठकीमध्ये एकनाथ शिंदे आणि अजित पवारांनी मलाईदार खाती अमित शहा यांच्याकडे मागितल्याचं बोललं जात आहे. तर भारतीय जनता पार्टीतील काही ज्येष्ठ नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एकनाथ शिंदे आणि अजित पवारांच्या मागणीवर कशा पद्धतीने बघतात हे सुद्धा पाहणं येणाऱ्या काळामध्ये तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री कोण होणार यावर अंतिम निर्णय झाला असल्याचं बोललं जात असताना आता भारतीय जनता पार्टीच्या नेत्या व ओबीसी नेत्या पंकजा मुंडे यांना मुख्यमंत्री केलं जाणार असा दावा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. म्हणून येणाऱ्या 2 दिवसामध्ये राज्याचे मुख्यमंत्री कोण होणार हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, राज्याचे मुख्यमंत्री कोण हवेत? एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस की अजित पवार? आणि अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी मागितलेली मलाईदार खाती अमित शहा एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना देणार की त्यांना बॅकफुटवर टाकण्याचा प्रयत्न करणार हे सुद्धा पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. या व्हिडिओबद्दल आपली प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा. राज्याचा मुख्यमंत्री कोण हवा याबाबत आपलं मत नक्की कमेंटमध्ये व्यक्त करा. तुम्ही जर आमचं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून आमचे असेच नवनवीन व्हिडिओ व राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवर बघायला मिळतील. मित्रांनो, तुर्तास धन्यवाद. जय महाराष्ट्र. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका वेगळ्या विषयासह.